तप करो नर्मदा तटी, नर्मदाच्या काठावरती तपश्चर्या करायला पाहिजे. तर ते सांगायला टाइम नाही. ज्याला तप करायचं असेल त्याने नर्मदाच्या काठावरती जाऊन तप करावं. ज्याला देह टाकायचा असेल त्यांनी काशीत देह सोडावा. आणि ज्याला कर्म करायचे असेल त्यांनी गोदावरी तीरावर करावं. हे फार महत्वाची गोष्ट. तपश्चर्या करायला काय सापडत नव्हतं, पण 7 रोजाचं अनुष्ठान ठरले बाबांनी नर्मदेच्या तटावर ओंकारेश्वरापाशी. आणि बाबा काय करतो, सकाळीच उठून सगळी ओंकार्याचे तिथे जाऊन दर्शन घेऊन मग जपाला बसतो. दुपाराही जात होती, संध्याकाळी बी श्रीकाल जात होतो तिथे. आता वारंवार ज्योतिर्लिंगाचं दर्शन भेटत आहे का बरं. त्या तपातून उठून जायचं. 6व्या दिवशी आता हे दोघंही पडले आणि इथे कोण आहे मग, तू पोरगी आला तो मात्र तो आणायचा, घाटेचा बटाटे आणायचे, टमाटे आम्हाला तेवढाच स्वतः हाताकडे. काय तिघी कॅन्सल. मी लांगडा, एकाला रक्ताची आगवणी, एक पडला पायाला. म्हणून त्याच्या पण हा बुधवार आम्ही निश्चित मानलाय का, कधी जाशील बोधू निशील, कधी नको तो बुधवार. अजून बाया म्हणतात रे बाई माझी पूर्वी बुधवार नाही वाटलंय काय ना. असा हा बुधवार. आणि 6व्या दिवशी पहा, तू काही आला नाही, तो पोरग्याला घासले टाणायला ना. आता टाइम तर चाललाय, संध्याची वेळ तर झाली. मग गेलो होतो, म्हणलं जातो मी, काय बिघडतो, मला लांब घाटे. धडा 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 उतरत गेलो आणि तिथे त्या मॅनेजरना सांगितलं, म्हणे हा फार कठीण. 4 मास्तर आले, 2 गेले त्याचा आणि हे बाजूला झाले, हे आले म्हणे. या डोहात कित्येक लोक गेले म्हणे. आता आम्ही दांड, आम्हाला काय करायचं म्हणलं. तो डोन असेल डोन पाहिलं नाही काही. त्याच डोहात बाबा 100 अक्षर उच्चारित आता पाण्याच्या बाहेर. पण पाय नसल्यामुळे शिष्या उभ्या करायला त्याचे टंगडे धरायचे. मंत्र झालं की त्याच्या कमराला हात लावून वर. आता त्या दिवशी कुठे कोणी हे यायला सांगितलं, चामच बाबाची तशी झाली. चवन ऋषी. मग त्या पायरीला असे बोट लावले आणि तिकडं पाय गेले, घेतलं ओढून. कित्येक लागून गेलो, कित्येक पात्तानी वर आलो. पा किती दक्षता. तो कोल्या तिथे पाठ याच्यापाशी त्या धर्मशाळेपाशी त्या बुसऱ्यावर त्याला पाहिलं. आसाराम काय बाबा. मी खाली गेलो. धड 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 पळत आला. उडून मध्ये आला. आसाराम येतो आता. इतका शब्द केला पा मला आठवतो. आसाराम येतो आता. मग ती लागली, हे नागेश्वरा, हे वगैरेश्वरा, हे बाबा, हे बाबा, हे बाबा. जवळ आला. येतो म्हणतात. खाली हात दिले, दानका ठेवून पाडलं की त्याच्याकडे फेकून दिलं. मला का पोहत येते महत्वाचं. मग ते त्यानं त्या बायाला ब्राह्मणाला सांगितलं, महाराज तुम्ही फार दक्षतेचे माणूस आहात, तुमच्या अजून काय व्हायचं काय नाही त्याचा पत्ता लागणार नाही. माताने तुम्हाला वर लोटलंय ना काहीतरी करायला. मग नर्मदेचं महत्व घेतलं आम्ही. तिने म्हटलंय माझ्या प्रसारात डोंगरावून घसरून मरेल, पाण्यात बुडून मरेल, ठेस खाऊन मरेल, रोगानं मरेल, त्याला विष्णू लोकाशिवाय नाही. इतकं कठीण नर्मदाचं महत्व. नर्मदाचं काय वर्णन.